आम्ही लग्न केल्यानंतर मला माझ्या माहेरच्यांनी ॲक्सेप्ट केलं का नाही किंवा मला माझ्या माहेरचे बोलतेत का असा काही जणांचा प्रश्न होता। तर लग्नाला 1 वर्ष होईपर्यंत तर माझ्यासोबत कोणीच बोलत नव्हतं। 1 वर्ष झाल्यानंतर आई वडील माझ्यासोबत बोलायला तयार झाले। त्यानंतर माझ्या 1-2 बहिणी पण अधूनमधून मला बोलायच्या, परंतु वेळेनुसार त्या पण बोलायच्या बंद झाल्या आणि आता मात्र माझ्यासोबत फक्त आई वडील आणि आजोबाच बोलतात। त्यानंतर एकदा आम्ही बांगलादेशवरून इंडियाला आलो होतो आणि माघारी येताना मला बेंगोली भाषा येत नव्हती, त्यामुळे थोडेसे इश्यू झाले होते। त्यामुळे त्यांनी आम्हाला माघारी यायची परमिशन दिली नव्हती। मग त्यावेळेस आम्हाला काय करावं ते काहीच कळत नव्हतं। त्यामुळे मग आम्ही कोलकातावरून पंढरपूरला आलो होतो आणि त्यावेळेस पण आम्ही बरेच दिवस माझ्या माहेरी जाऊन राहिलो होतो। त्यानंतर खूप दिवसापासून मी पाणीपुरी बनवली नव्हती, म्हणून म्हटलं आज नवऱ्यासाठी खास पाणीपुरी बनवावी। एवढी मेहनत घेऊन मी मस्त अशी रगडा स्टाईल पाणीपुरी बनवली होती। त्यानंतर ह्यांना फोन केला या म्हणून, तर माझा नवरा म्हणतो मी नाही, तुझी तूच खात बस। आता माझा जीव नवऱ्यावर आणि नवऱ्याचा जीव दुकानावर असं झालंय आमचं। आणि मला तर पाणीपुरी जाम आवडते, त्यामुळे माझी मी चालू केलं। आणि आजच्यासाठी एवढंच होतं। भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये। बाय बाय।